दिवसाला पाणी, टँकरने पाणी, खराब रस्त्याने टँकरने पाणी. विचार करा आणि नंतर शिक्षणासाठी मतदान आणि या मतदानाचा अधिकार आपल्याला वापरायचा आहे. बिबन भैया सय्यद यांना पण विनंती आहे, कृपया बिबन भैयांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. यानंतर आपल्या सिडको महानगरमध्ये आंदोलनातून आणि सतत पाठपुराव्यातून जनतेला न्याय देणारे आणि सर्वांचे लाडके असे व्यक्तिमत्व, शिवसेनेचा एक धडाडीचा कार्यकर्ता आणि पक्षाच्या वतीनं त्यांना न्याय देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांचे लाडके बटन क्रमांक 3 ज्यांचा आहे असे दत्तात्रय भास्कर वरपे, एक 100 गणामधनं जे पंचायत समिती निवडणूक लढत आहेत असे माझ्या सहकाऱ्यांना मी विनंती करतो, कृपया त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. बेटा घेऊन जातो, खराब होऊन जातो व्हिडिओ. सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. या ठिकाणी जमलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत आहे. सह्याद्रीचा दामदार राजा छत्रपती शिवराय, सर्व शिवसैनिकांना आराध्य दैवत. माझ्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे की तब्बल 22 वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर, तब्बल 22 वर्ष शिवसेना या 4 अक्षरांची सेवा केल्यानंतर, जसं बाळासाहेबांनी सांगितलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, कम्प्लीट त्या फॉर्मॅटमध्ये, अगदी कम्प्लीट त्या फॉर्मॅट. अडचणी या 22 वर्षात माझ्या समोर आल्या. एकतर पहिली अडचण होती बेताची परिस्थिती. कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठलाही राजकीय वारसा नाही, परंतु काम करण्याची तळमळ आणि जिद्द ही प्रचंड होती. त्यामध्ये वेळोवेळी मी आताच नामोल्लेख केलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मला भरघोस असा सपोर्ट केला. या सर्वांचे मी जाहीर आभार मानेन, कारण हे जरी आज बसलेले नसते ना, दत्तावरपे तुमच्या समोर उभा नसता. या सर्वांमुळे एक गरीब कार्यकर्ता आपलं काम करतोय आणि निष्ठेने काम करतोय हे बघितलं आणि चांगल्या प्रकारे मदत केली. त्या सर्वांचे जाहीर आभार मानतो. कार्य करत असताना अनेक समस्या आल्या. परिस्थिती पहिली समस्या होती, मात्र काम करण्याची जिद्द होती. अगदी कोणताही प्रश्न असू द्या. सुरुवातीला एका कंपनीमध्ये 15 वर्ष काम केलं. काम करून हे कार्य करत होतो. ते करत असताना कामगारांच्या समस्या होत्या. ESI कृती समितीच्या माध्यमातून ESI कृती समितीचा मेंबर राहिलो. त्याच्या माध्यमातून मॅटर्निटी बोनस असेल आणि दवाखान्यातील कामगारांचे हॉस्पिटलचे अनेक प्रश्न असतील. त्या प्रत्येक प्रश्नावर मी काम करत गेलो. सोबतच शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम करत असताना अगदी खांद्याला आंदोलन केलं होतं, ते मला आजही आठवतं. भैया त्यावेळेला अग्रस्थानी होते. त्यावेळेला मोठे नेते आज ते तुम्हाला पक्षात दिसत आहेत किंवा दुसऱ्या पक्षात दिसत आहेत, त्यांचं अस्तित्व मला होतं भैया एवढं मोठं नव्हतं. आणि आम्ही सर्वजण शिवसैनिक म्हणून लढत होतो. हे लढत असताना, हे कार्य करत असताना मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या सिडको परिसरामध्ये लोड शेडिंग होतं. संध्याकाळी 7 ते 11 असताना दत्तावरपेला ते बघवलं नाही. दत्तावरपेने पहिलं आंदोलन महावितरणच्या विरोधात छेडलं आणि त्यांना तो फेडर बदलायला भाग पाडलं, ते लोड शेडिंग बदलायला भाग पाडलं. साईनगर सिडकोमध्ये दत्तावरपेने लोड शेडिंग बंद केलेलं पहिलं आंदोलन होतं. त्यानंतर मुद्द्याला अंतर्गत मला सिडकोचा फार त्रास झाला. अंतर्गतच्या भूमिगत केबल्स त्यांनी टाकलेल्या होत्या. 93-95च्या काळात भूमिगत केबल टाकलेल्या, त्या केबल बदलताना त्या केबल बस्ट व्हायच्या. मध्ये पाऊस पडला केबल बस्ट, काय छोट्या मोठ्या अडचणी, हाय व्होल्टेज आलं केबल बस्ट. अहो नागरिकांना त्यावेळेला 15,000 रुपये देऊन एका नागरिकाला केबल बदलावं लागायची. वार्ड नंबर 2 होण्यापासून मला कोणीच अडवत नव्हतं. पण ऐन वेळेला माझ्या जागेवर एक आयात केलेला उमेदवार दिला गेला, माझं तिकीट कापलं गेलं. दुःख झालं, मी ते व्यक्त पण केलं, पण खचलो नाही, निष्ठा सोडली नाही, पक्ष बदलला नाही. ज्या वेळेला माझ्या उद्धव साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं ना, उद्धव साहेब शिर्डी दौऱ्यावर आले होते. शिर्डी दौऱ्यावर उद्धव साहेब आलेले असताना त्यांना चटणी आणि भाकरी घेऊन जाणारा हा पठ्ठ्या होता. प्रत्येक टीव्हीवर लाईव्ह होतो.
टीव्हीवर, महाराष्ट्राच्या प्रत्येक टीव्हीवर मी लाईव्ह होतो. लहानगा पुतण्या घेतला आणि उद्धव साहेबांना भाकरी, लोणचं आणि चटणी घेऊन गेलो. प्रत्येक टीव्हीवर मी दिसत होतो आणि ती माझी निष्ठा होती. अरे माझ्या साहेबांचं मुख्यमंत्रीपद घेतलं म्हणून काय झालं, मी माझ्या साहेबांसोबत उभा, एक शिवसैनिक म्हणून. मी ठाकरेंचा भक्त होता आणि मरेपर्यंत ठाकरेंचा भक्त राहील, यात शंका नाही. शेवटी नाही मिळाला. शेवटी 21 तारीख उजाडली आणि मला माझ्या वरिष्ठांनी, भले असतील, विष्णुभाऊ असतील, धुवर साहेब असतील, अक्षरशः झगडले माझ्या तिकिटासाठी. याही वेळेला कापलं जाणार होतं, याही वेळेला माझ्या तिकिटावर गदा येत होती. मात्र या तिघांनी किल्ला लढवला आणि यांच्या आशीर्वादाने मला बीफॉर्म मिळाला. आज मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभा आहे. आणि मला असं वाटतं, माता भगिनींनो, बांधवांनो, बजाजनगर मधील बांधव जर ऐकत असतील, वार्ड नंबर 3 मधले बांधव जर मला ऐकत असतील, तर ही माझी जन्म कहाणी आहे बांधवांनो. 22 वर्षाच्या संघर्षानंतर माझ्या इतके आंदोलन आणि माझे इतकं काम बजाजनगर मध्ये एकाही कार्यकर्त्याने केलेलं नाही. छाती डोकपणे सांगतो, गॅरंटी मला, एकाही कार्यकर्त्याने केलेलं नाही. तरीही मोठ्या नेत्यांची गोष्ट वेगळी आहे. भैया असतील, भैयांचं कार्य खूप मोठं आहे, भाऊंचं कार्य खूप, सगळ्यांचं मोठं कार्य आहे. पण एक कार्यकर्ता, एक शिवसैनिक म्हणून जो मी झगडलो, त्याचं फलित शेवटी मिळालं. यावेळेला मला तिकीट मिळालं, मला बी फॉर्म मिळाला. माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी घटना आहे मी म्हणेल. मला ठाकरेंचा बी फॉर्म, शिवसेनेचा बी फॉर्म मिळाला, त्या दिवशी मी जिंकलो. निवडणूक जिंकण्याची काही गरज नाही हो, माझी निष्ठा त्या दिवशी जिंकली. भाऊ मला निष्ठेने त्या दिवशी मला न्याय मिळाला आणि माझी निष्ठा जिंकली. त्या बळावर मी आज तुमच्या समोर उभा आहे, त्या बळावर मी आज तुमच्या समोर बोलतोय. फक्त माझी विनंती आहे, माझा वार्ड नंबर 2 आहे ना, सिडको परिसर, सिडको परिसरात तर मी वारंवार म्हणतोय, ही निवडणूक जर फक्त सिडको परिसरात असती ना, दत्तावर मी झोपेत निवडून आला असता. ताकद नव्हती कोणाची दत्तावर बोल पाडायची, कोणाचीच ताकद नव्हती. मात्र आता ही निवडणूक तितकी सोपी नाहीये. ग्रामपंचायत मध्ये फक्त वार्ड नंबर 2 होता, माझ्या पंचायत समिती गणामध्ये वार्ड नंबर 3 पण येतोय. मला तुम्हा सर्वांचे आशीर्वाद लागतील. मायबापा, बजाजनगर वासियांना माझी हात जोडून तुम्हाला तुमच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे, एवढा एक उपकार या गरीबावर करा, एवढा एक उपकार या गरीबावर करा आणि या वेळेला मला पंचायत समितीमध्ये पाठवा, निवडून द्या. कारण ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. 22 वर्षानंतर मिळालेलं तिकीट मला पुन्हा मिळणार नाही, मला खात्री. कारण पुन्हा तेवढे पैसेच माझ्याकडे येणार नाही, मला खात्री. मात्र यावेळी जर तुम्ही ठरवलं ना, एक चांगला सेवक तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे मी जेव्हा फिरतोय ना प्रचार करत, घराघरातल्या माता भगिनी येत आहेत आणि सांगतायत, घरात कचरा आहे, 8-8 दिवस गाड्या येत नाही, 8-8 दिवस गाड्या येत नाहीत. काय प्रकार आहे? दत्तावर मी निवडून आला ना, पहिला तुमच्या कचऱ्यासाठी लढेल, पहिला तुमच्या घरात घंटा गाडी येईल, पहिला दत्तावर तुमच्यासाठी लढेल. शिवाय पण दौडानीचा कार्यकर्ता आहे. गण क्रमांक 99 मधून तो लढतोय आणि मी लढतोय गण क्रमांक 100 मधून. आम्ही तिघे जण इकडे आहोत. सविस्तर भैया सांगतीलच. मात्र कामाची गॅरंटी देतो, कामाची खात्री देतो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. वरिष्ठांचा आदेश आहे. विजयी सभेत मी पुन्हा बोलेल. मी सेवक हवा असेल ना, सेवक हवा असेल तर दत्तावर मला एकदा निवडून द्या. सेवक काय असतो मी तुम्हाला दाखवून देईन. बोलता बोलता काही 22 वर्षाची प्रयत्न आज फळाला येणार आहे हे दिसून येत आहे. यानंतर पंचायत समिती गणाचे 99 गणाचे उमेदवार सतीश बाळू हिवाळे यांना मी विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद मागावा. पण खरं सांगू तुम्हाला मायबाप जनता, माझ्या वडगाव भागात तुम्ही येऊन पहा. माझ्या फुलेनगरमध्ये विकास करायची गरज आहे, माझ्या सरमपुरे नगरमध्ये विकास करायची गरज आहे, माझ्या वडगावच्या मूळ गावात विकास करायची गरज आहे. कारण तिथं 8 दिवसाला पाणी येतं मायबाप जनता, 8 दिवसाला पाणी येतं. माझ्या घरी पण 8 दिवसाला पाणी येतं. आणि तुम्हाला सांगतो, 8 दिवसाला पाणी आल्यानंतर त्या मायबाप जनतेने करायचं काय? पूर्ण भांडे कोरडे होते, टाक्या कोरड्या होत्या. लोक बोरचं पाणी घेतात, 1 टन भरायला 50-60 रुपये घेतात. आजही या एवढ्यामध्ये पण 60 रुपये टन दिला जातो. गण 99 आणि गण 100 दोन्ही उमेदवार गरीब होते. पक्षाने 8च यांना अशी घातली होती की हे दोघं गरीब आहेत, तुम्हाला सांभाळायला लागतील. अहो यांनी इतकं सांभाळलं. आमच्या आयुष्यात आमच्या कधी वाढदिवसाचं बॅनर लागलं नाही बजाजनगरमध्ये, कधीच लागलं नाही. या माणसाने, सुरेश सरांनी आमच्या लासूर स्टेशन पर्यंत बॅनर लावले. इतकं कौतुक या माणसांमुळे आज आम्ही इथं तुमच्या समोर उभे आहोत. आजपर्यंत आमच्याकडे यांनी 1 रुपया घेतले नाही, सगळा खर्च पॅनलचा ते घेतात. त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवा. आणि आम्ही दोघे त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण मशालीला मतदान करून त्यांच्या या उपकाराची परतफेड करण्याची आम्हाला संधी द्याल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना आज या ठिकाणी व्यासपीठावर जमलेले सर्व विचारमंच,
तसेच इथे जमलेले सगळे माझे बंधू आणि भगिनींनो, मला वेळ कमी असल्यामुळे मी फक्त मोजकेच शब्द तुमच्याशी संवाद साधणार आहे. माझा परिचय तुमच्या बजाजनगर वासियांसाठी नवीन असेल, पण माझा परिचय मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी गरुडजेब अकॅडमीची संचालिका पण आहे, जनसेवा फाउंडेशनची अध्यक्ष पण आहे आणि तसेच सोनखेडा गावची सरपंच पण आहे. सांगायचा उद्देश हाच आहे की मी या सगळ्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत ते तुम्हाला सांगते. गरुडजेब अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देऊन सरकारी जॉब दिलेला आहे. तसेच त्यानंतर जनसेवा फाउंडेशनच्या अंतर्गत बजाजनगर, बडगाव आणि गट नंबर येथील बऱ्याचशा महिलांना आम्ही रोजगार पुरवण्याचं काम केलेलं आहे. तर आतापर्यंत जवळपास 3 ते 3.5 हजार महिलांना घरगुती रोजगार उपलब्ध झालेला आहे. महिला सक्षमीकरण करणे हा माझा महत्त्वाचा उद्देश आहे यामध्ये. त्यानंतर मी सोनखेडा गावची सरपंच असताना मी गावामध्ये कुठल्या सुविधा नसताना त्या 5 वर्षामध्ये सगळ्या सुविधा मी मिळवून दिलेल्या आहेत. जसं की तुम्हाला सांगितलंच असणार आहे, बऱ्याच ठिकाणी माहिती पण दिलेली असणार आहे की मी गावामध्ये आमच्या गावामध्ये 2 व्हीलर जाण्याइतकी रस्ता होता, तर त्याच्यामध्ये मी तिथे अतिक्रमण सर्वात पहिले काढणे. कारण ही सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य गोष्ट आहे की अतिक्रमण काढताना मला बऱ्याचशा अडचणी आल्या. अतिक्रमण काढणे खूप सोपी गोष्ट नाही आहे. तर अतिक्रमण काढलं आहे, त्यानंतर ड्रेनेज लाईन बसवली आहे, सिमेंट रस्ते केले, स्ट्रीट लाईट लावले आहेत, CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. आणि कोरोना कालावधी असताना अशा पद्धतीने मी महिलांना, ज्या महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या, त्या ग्रामपंचायतची पायरी कधी चढत नव्हत्या, अशा महिलांना मी बाहेर काढलं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण त्यांना दिले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना स्वयंरोजगार घरोघरी चालू केला. त्यानंतर गावामध्ये सुशोभित अशी शाळा बनवली, ग्रामपंचायत बनवली. म्हणजे अशा प्रकारची विविध सोयी सुविधा करून आणि गावामध्ये जवळपास मी 150 पर्यंत घरकुलं मंजूर करून दिले. फक्त या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर मी हा सगळा विकास करत असेल तर प्रशासनाने सुद्धा माझी दखल घेत माझ्या गावाला 2 पुरस्कार मिळवून दिले आणि मला सुद्धा सरपंचाचा पुरस्कार मिळवून दिलेला आहे. जर मी त्या छोट्या गावाचा विकास करू शकत असेल तर ह्या ठिकाणी सुद्धा मी विकास करू शकते. आणि मी ह्या प्रचारादरम्यान बऱ्याचशा गोष्टी अशा जाणल्या महिलांकडनं की इथल्या मुख्य समस्या ज्या आहेत ते रस्ता, पाणी आणि कचरा, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या 3ही महत्त्वाच्या गोष्टींवर माझा अभ्यास करून झालेला आहे आणि मी निवडून आल्यानंतर सर्वात महत्त्वाच्या ह्या 3 गोष्टींवर काम करणार आहे आणि 1 वर्षाच्या आत मी तुम्हाला हे सगळे कामं पूर्ण करून दाखवणार आहे. हे मी तुम्हाला आश्वासन देते या ठिकाणी. फक्त तुम्हाला मला साथ देण्याची गरज आहे. तुम्ही फक्त येत्या 7 तारखेला मला जर सर्वांनी एकत्रित येऊन मला साथ दिली तर माझ्याकडनं हे सगळे कामं शक्य होणार आहे. वेळेच्या अभावाने मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही आहे. फक्त एवढंच की फॉर्म भरायच्या वेळेस जे ऐन वेळेवर दानवे दादांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि बी फॉर्म मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. अनेक कामं सांगायला आहेत शिवसेनेने केलेली, त्याला 1 तास लागेल, पण मला संयोजकांनी अतिशय थोड्या शब्दात बोलण्याची संधी दिलेली आहे. निश्चितच हे सर्व उमेदवार आपले या ठिकाणी पंचायत समितीचे 51 गटातले असतील, 50 मधील असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, मी ते पाहत असताना माझा विश्वास आहे कोणाला काय करायचंय ते करू द्या, पण आपला विजय हा निश्चित आहे. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला बोलतो. आणि या ठिकाणी मला संयोजकांनी अतिशय मला जास्त बोलायचं होतं पण नियोजनाच्या अभावी मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 बजाजनगर गट नंबर 50 आणि 51 जिल्हा परिषदेचे आणि दोन्ही उमेदवार सुपरिचित आहे. अनिल भैया चोरडिया, सोनवणे साहेब आणि त्यांचे पंचायत समिती मेंबर्स. येतानीच भाषण ऐकत होतो की ही सर्वसामान्य पंचायत समिती मेंबर सर्व 20/30 मध्ये राहणारे, पत्राच्या घरात राहणारे आपल्यासारखे आणि उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे कामगार बांधव, सर्व व्यापारी बांधव,
ही 2026ची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि ह्या माध्यमातून आपल्या विभागातल्या नागरी सुविधा सोडवण्याच्या फार मोठ्या सुविधा यांच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. मी इकडल्या सुविधा असुविधा कोणी काय केलं नाही केलं याच्यावर बोलण्यापेक्षा मी थोडा वेगळा विषय बोलतोय की इकडे माता भगिनी आहे. बऱ्याचदा कामगार वर्ग आमच्या समोर असतो पण त्यांच्या परिवारापर्यंत तो विषय जात नाही आणि म्हणून मी या बजाज नगरमध्ये जसं बजाज ऑटो उभं राहिलं तेव्हापासून कामगार क्षेत्राचं काम करतो, सेवा करतो. त्याला 42 वर्ष पूर्ण झाले. 42 वर्ष पूर्ण झाले. केवळ सेवा म्हणून काम करतो आणि ते करत करत आतापर्यंतच्या 4-5 खासदार आहे, आमदार आहेत, तुमच्या इथले जिल्हा परिषद निवडणूक असू द्या, ग्रामपंचायत निवडणूक असू द्या, 30 वर्षापासून मी सतत इकडं निवडून आणले आणि आलेल्याने किती प्रामाणिक राहिले हा विषय वेगळा, मी त्याच्यावरही बोलणार नाही. परंतु आताच बाळासाहेब कारले जे बोलत होते की ही बजाजनगरच्या सुविधा आणि असुविधा, मी तर म्हणेल हे बजाजनगर उभं राहिलं तर हे केवळ शिवसेनेवर उभं राहिलेलं. अनिल भैया चोरडिया, सुरेशजी सोनवणे सर, आपल्या सर्वांना विनंती आहे, छत्रपती शिवप्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं आहे. या ठिकाणी एक बुलंद आवाज, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. या ठिकाणी महापुरुषांना अभिवादन होत आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम बजाजनगर शाखेच्या वतीनं या ठिकाणी दादांचं स्वागत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मला असं वाटतं आपल्या बजाजनगरच्या माता बहिणींचा आवाज खूप बुलंद आहे पण थोडासा वेळेअभावी कमी झाला असं वाटतंय. असं आहे जोरदार घोषणा, दादांना दिसून आलं पाहिजे आपली महिला शक्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे दादा, तसेच सर्व सन्माननीय विचारमंच, माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे त्या ठिकाणी साथ देणारे आदरणीय मते पाटील, सर्व शिवसेनेतील वरिष्ठ नेते आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनी, आई वडील, तरुण मित्र, सर्वच त्या ठिकाणी सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर 2 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या बजाजनगरच्या मागचा इतिहास जर बघितला, शिवसेनेची सुरुवात आणि शिवसेनेचा गड आणि त्याच गडाचं त्या ठिकाणी जे रूप आपल्याला आता बघायचंय भगव्याच्या रूपात, त्याचा ऐतिहासिक क्षणाच्या आज आपण फक्त साक्षीदार होत आहोत. 8 तारखेला येणाऱ्या 9 तारखेच्या निकालामध्ये त्या ठिकाणी या बजाजनगरमध्ये प्रत्येक चौकामध्ये भगव्याचा त्या ठिकाणी परत एकदा त्या ठिकाणी वावर होणार आहे, हा मी तुम्हाला विश्वास देतोय. खरं तर आज या प्रचार सभेमध्ये बोलताना जास्त काही बोलणार नाही, 2-3 गोष्टी सांगणारच आहे. दादा, प्रचार सुरू झाला, या प्रचारामध्ये आपल्याकडे असणारं आपलं शिवसेनेचं पॅनल एकमेव पॅनल आहे. हे वरून ठरवून आलेलं आहे की शिवसेनेची मशाल या बजाजनगरमध्ये पेटायची आहे.
एकमेव दोन्ही पॅनल त्या ठिकाणी पूर्ण आहेत, बाकीचे त्या ठिकाणी निवडणूक चालू होण्याच्या आधीच लंगडे झाले. कोणी लंगडं झालं, कोणी पांगळं झालं, कोणी त्या ठिकाणी धाकाने पळून गेलं, हे मी बघितलं. आणि ही धमक त्या ठिकाणी फक्त फॉर्म भरल्याच्या दिवसापासून सुरू झाली. दुसरं, त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पक्षांना त्या ठिकाणी चिन्ह सोडून दुसरं चिन्ह घ्यावं लागलं, हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. दुसरं मी एक सांगेन, प्रचार सुरू झाला आणि त्या ठिकाणी फक्त प्रचारामध्ये निवडणूक व्हायची बाकी आहे, निवडून यायचं बाकी आहे. फक्त पक्षाने त्या ठिकाणी बॅनर लावलं की त्या ठिकाणी शहरात कचरा की कचऱ्यात शहर. अजून निवडूनही आलो नाही, कामही चालू झालं नाही आणि त्या आधीच त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या जास्तीनं बजाजनगरचा अर्धा कचरा साफ झाला. अर्धा कचरा साफ झाला. दादा, इथले जिथं जिथं बॅनर होते तिथला सगळा कचरा एका दिवसात काढायला सुरुवात झाली. 10 वर्ष लागलेत. कचऱ्याचा त्या ठिकाणी ढिगार होती, काढले नाहीत आणि एका दिवसात काढलेत. दुसरं सांगतो, प्रचारामध्ये आलेला अनुभव त्या ठिकाणी आता पडणार हे माहिती झाल्यानंतर जेवढेही योजना त्या ठिकाणी 2-3 वर्षापासून थांबून ठेवलेल्या होत्या कामाच्या, त्या ठिकाणी ते सगळे काम त्या ठिकाणी आचारसंहितेच्या काळामध्ये चालू केले. कारण दाखवायचंय आम्ही कामं करतो. मग 10 वर्ष कुठं होतात हा प्रश्न मला पडतो. 50 गटाबद्दल मी बोलेन. ज्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे, त्या उमेदवाराची त्या ठिकाणी ओळख काय, तर मी सांगतो. एका सरपंचांच्या कोणीतरी पाहुणे आहेत, त्यांना उमेदवारी दिली. ठीक आहे, उमेदवारी दिली आणि मोठ्या गर्वाने सांगतायत की त्या ठिकाणी माझ्या कामाच्या जीवावरती त्या ठिकाणी त्या उमेदवाराला निवडून द्या, ज्या उमेदवाराचा चेहरा त्या ठिकाणी समाज कार्यात एक काम दाखवा. हा सुरेश सोनवणे आजच इलेक्शन मधून माघार घेईल. एक काम म्हणतोय मी उमेदवाराचं. दुसरं, त्या ठिकाणी जो उमेदवार दिला, जाऊ द्या, समाज कार्याचं एक काम सांगा की त्या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि त्याच्या जीवावरती त्या ठिकाणी मतदार राजांनी त्या ठिकाणी मतदान करायचं. जाऊ द्या, ते पण सोडून देतो. अजून एक सांगतो, ज्यांनी आपल्या गावाला 8 दिवसाला पाणी देत आहे ते बजाजनगर आणि त्या ठिकाणी एकडचा विकास काय करतील, काय काम केलं. माझ्या गट नंबर मधील माता भगिनी त्या ठिकाणी त्यांचे कंबर खिळखिळे करण्याचं काम चालू आहे. 10 दिवसाला पाणी, 10 दिवसाला पाणी. हा जो त्या ठिकाणी मनामधला राग आहे, माता भगिनी दाखवत नसतात, मताच्या पेटीमध्ये दाखवतील की त्यांचा राग काय आहे. एवढंच नाही दादा, या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचं काम चालू आहे. त्या ठिकाणी मी एखाद्या घरात गेलो काय, दुसऱ्या मिनिटाला तिथं फोन येतो, बघतोस तुझ्याकडे, तू कसा त्या ठिकाणी जातोय. या पद्धतीची दादागिरी चालू आहे आणि दादागिरीचं उत्तर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी देता येतं आणि ते निकालातून आपण देऊ, तोपर्यंत आपल्याला बोलण्याची गरज नाहीये. मी दुसरं सांगेन दादा, या वडगाव कोलाटी ग्रामपंचायत मध्ये आज काही भाव फिक्स झालेले आहेत. दराचं दर फलक जसं हॉटेलला लागतं तसं आहे. नमुना नंबर 8 घ्या, 35,000 रुपये द्या. आणि हे खोटं नाही बोलत आहे. ज्या माझ्या माता भगिनीच्या आईवडिलाच्या कानावरती आवाज जातोय त्यांनी हे मनात दाबून धरलेलं आहे, कारण त्यांना त्या ठिकाणी भीती वाटते. आत्ताच एका ड्रेनेज लाईनचं काम चालू झालं आणि मला आनंद आहे, आपण दादा दोन्ही पॅनल दिले म्हणून ते कामं करतायत. किमान धाकाने तर होत नाही, आता तरी कामं व्हायला लागले. निवडून आल्यानंतर आम्ही तर ते सगळे काही करणारच आहोत, त्यावरती जात नाही. आणि एक गोष्ट सांगेन, अंतःकरणातून त्या ठिकाणी आपले सर्व शैक्षणिक काम करत आहेत आणि घराघरात पोचत आहेत. त्या ठिकाणी आता जी दादागिरीची भाषा होती ती मोडीत निघणार, यात मला शंका नाहीये. एक गोष्ट अजून एक सांगायची आहे, हे दरपत्र कसं कसं ठरलं. नमुना नंबर 8 ला 35,000, त्या ठिकाणी तुम्हाला एखादी NOC घ्यायची असेल तर 15,000. अजून काय काय दरपत्रकामध्ये आहेत ते ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी उघडेल. आणि मी एक हक्काने सांगतो,
माझे मोठे बंधू सारखे वडगावचे त्या ठिकाणी जाणकार आज त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने माझ्या मागे उभे आहेत. माझे मोठे बंधू त्या ठिकाणी मते पाटील यांनी त्या ठिकाणी कामगार युनियनच्या पूर्ण त्या ठिकाणी बैठका लावलेल्या आहेत. ही सुप्त त्या ठिकाणी मशालाची लाट आहेत आणि ही लाट तुम्हाला 9 तारखेला दिसणार आहेत हे मी तुम्हाला मोठ्या विश्वासाने सांगतोय. आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी आपल्यावरती अत्याचार झाला, कोणाच्या बद्दल मला बोलायचं नाही, विरोधी पक्षाबद्दल बोलायचं नाही, पण एक नक्कीच सांगेल, एकच गोष्ट सांगेल. 4 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती ग्रामपंचायतची. मोठा भाऊ त्या ठिकाणी पडला होता 80-85 मताने. काम कशाला म्हणतात? पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल लागल्यानंतर जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली आणि फक्त निर्मितीच नाही केली तर 4 वर्ष जनतेचे प्रत्येक प्रश्न सोडवले. 4000 पेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी स्वयंरोजगारीत केल्या. आम्ही जर पडून त्या ठिकाणी कामं करू शकतो तर निवडून आल्यानंतर काय करू शकतो याची ती झलक होती. मला परत एक प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे, निवडून आलेले तुम्हाला दिसले तरी का? आम्ही तर जनतेमध्ये काम करत आहोत. दुसरंच नाही, माझ्या 25 गावं जिल्हा परिषद सदस्य मी होतो, आतापर्यंत होतो. त्या ठिकाणी 25 गावाचा चेहरा एकदा बघून या आणि नंतर सांगा की या वडगावामध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या शहरापेक्षा किती त्या ठिकाणी मोठे आहेत. जर एक गाव त्याच्या वाडी वस्तीवरती 1.5 किलोमीटरला एक घर असेल, तिथं जर नळाने पाणी भेटत असेल तर वडगावला मी म्हणतो 24 तास पाणी द्यायला काय हरकत आहे? जर 1500 लोकसंख्येच्या गावाला जर ललिता सोनवणे दवाखाना देत असेल, माता भगिनीची डिलिव्हरीची त्या ठिकाणी सोय करून दिल्या जात असेल तर त्या ठिकाणी वडगावला काय प्रॉब्लेम आहे? जर त्या ठिकाणी 1500 लोकसंख्येला सीसीटीव्हीने त्या ठिकाणी सुसज्ज करून सोडलेला असेल तर वडगावला काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यात मोठी ग्रामपंचायत, सगळ्यात मोठा जास्त निधी, तरी त्या ठिकाणी या गोष्टी होत नाही. आज जास्त काही बोलत नाही, त्या ठिकाणी आम्हाला कृतीतून उत्तर द्यायचं आहे. आणि कर्म सांगतात, कर्म इज अ बॅक म्हणतात ना, आता ते कर्म परत आणि परत त्या ठिकाणी फिरणार आणि परत एकदा बजाजनगर, माझे मोठे बंधू मते पाटील म्हणाले की हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मी आपल्या या सर्व शिवसैनिकांच्या जोरावरती खरं तर मला इतकी साथ दिली कमी वेळेमध्ये. घराघरात जात आहेत माझे शिवसैनिक, प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकत नाही. प्रत्येक माता भगिनीला भेटतायत, प्रत्येकाचे दुःख जाणून घेत आहेत, त्यांना त्या ठिकाणी आश्वस्त करतायत की नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हे निष्ठावंत सैनिक ज्या पद्धतीने भिडले त्याच्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो, मी नाव कोणाचे घेतले नाही. त्यामुळं त्या ठिकाणी मलाही खेद होतोय. जर मला 20 मिनिटं जर भेटले असते तर प्रत्येकाच्या कामाचा लेखाजोखा सांगितला असता. पण प्रत्येक शिवसैनिक मी त्याला म्हणतोय बिना नावाचा, तो आता असा भिडलाय की दादा तुमच्या हातामध्ये या 9 तारखेला 2 जिल्हा परिषद आणि 4 त्या ठिकाणी पंचायत समित्या, त्याही लंगड्या पांगड्या नाही, पूर्णच्या पूर्ण दोन्ही पॅनल त्या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय आम्ही सर्व शिवसैनिक थांबणार नाही, हा तुम्हाला शब्द देतो. आणि यावरती जास्त न बोलता मला तुम्हाला बजाजनगर वासियांना, वडगाव वासियांना, माझ्या सर्वांना ऐकायचं आहे. बघा हे सगळे प्रूफ आहेत, प्रूफही आज दाखवायचे होते. काय काय भ्रष्टाचार झाला पण त्या ठिकाणी आज दाखवत नाही. वेळ आली की त्या ठिकाणी कर्म बरोबरच सांगतं, त्यामुळे तेच त्यावेळेस नक्कीच कळेल. एवढंच सांगेल माता भगिनींना, आई वडिलांना आणि सर्वांना विनंती करेल, जर आपल्या मुलांचं भवितव्य, आपल्या गावाचं भवितव्य, आपल्याकडे आता एकही इंडस्ट्री येत नाही कारण ह्या शहराने कोणीतरी गेला उद्योगपती तो तिकडे पडतोय चंद्राकडे, त्या ठिकाणी तिकडे जातोय. ते जर आपल्याला थांबवायचं असेल, मी म्हणतो जर हे असंच चालू राहिलं तर बजाजनगरमध्ये रूमामध्ये त्या ठिकाणी भाड्याने जाणं बंद होईल. कारण मला काल माता भगिनी म्हटल्या की रूमा खाली होत आहेत, पाणी येत नाही, भाडेकरू पळून चाललेत. ही सत्य परिस्थिती आहे. अजून 5 वर्ष जर हे चाललं ना तर त्या ठिकाणी बजाजनगर वस पडायला त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. आणि तर ते होऊ द्यायचं नसेल तर आणि तरच त्या ठिकाणी तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार, आघाडीचे सर्व उमेदवार फक्त मशाल आणि मशाल हे चिन्ह दाबून तुम्हाला निवडून आणायचं आहे. एवढीच मी विनंती करेल आणि थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.
घराच्या समोर बरं का, बाकीचे प्लॉट तर भरपूर घेतले. आपलं शरद पवार क्रीडा मंडळाची जागा ही त्या ठिकाणी त्यांनी वेगळ्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडून घेतली. त्याच्याबद्दल मी हायकोर्टामध्ये केस टाकलेली आहे. गेल्या 6 वर्षापासून ती केस सुरू आहे. अनेक लोकांकडून त्या ठिकाणी त्या प्लॉटवरती गाळे बांधून तुम्हाला देतो आणि तुम्हाला पुढचे गाळे देतो, कॉर्नरचे गाळे देतो असं म्हणून लाखो करोडो रुपये त्या ठिकाणी गोळा केलेले. त्याचप्रमाणे जय भवानी चौकामधला प्लॉट त्या ठिकाणी आज तुम्ही बघताय पेट्रोल पंप झाला, मोठं हॉटेल झालं आणि आमचे गोरगरीब भाजीपाल्याला त्या ठिकाणी भाजीपाला विकायचे त्यांना हाकलून लावलं. शरद पवार क्रीडा मंडळाच्या जागेवर सुद्धा त्या ठिकाणी भाजीपाला विकत होते, त्यांना हाकलून लावलं. आणि आता त्या ठिकाणी भाडं वसूल करायचं काम चालू आहे. भाजी मंडईवाले जे बसतात विचारे रोडच्या कडेला त्या ठिकाणी त्यांच्याकडून भाडं वसूल केलं जातं. अनेक विषय मी तुम्हाला सांगतो की मी केलेल्या कामाची पावती मला जनतेने दिली. मी गाड्या जाळायच्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी 4-4.5 वर्षापासून तो प्रश्न लोकांना भेडसावत होता. लोक घाबरत होते, गाडी लावायची कुठं. जिन्याखाली लावली, कव्हर टाकलं तरी तो समाजकंटक जो कोणी असायचे ते यायचे आणि पेट्रोल टाकून गाडी पेटून द्यायचे. 400 पेक्षा जास्त 2 व्हीलर, 200 पेक्षा जास्त 4 व्हीलर जाळल्या, परंतु कोणी त्याचा विचार केला नाही. आणि त्या ठिकाणी मी स्वतः पोलीस कमिशनर कार्यालयावरती मोर्चा काढला, कारण आम्ही वैतागून गेलो. रस्त्यावर फिरू शकत नव्हतं, कुठं आम्ही उभे राहू शकत नव्हतो कार्यकर्ते म्हणून. लोक बोलायचे, हिंडवायचे आणि मग ते आपण मोर्चा काढला आणि त्या मोर्चाचं फलित कमिशनर साहेबांनी सिरियसली तो विषय घेतला आणि या प्रशासनाला या ठिकाणी त्यांनी सांगितलं ताबडतोब प्रकार थांबला पाहिजे. नुसतं एवढ्या सूचना आल्या की सगळ्या विषयावर बोला म्हणून, पण त्याला 2-3 तास लागेल. मी 10-15 मिनिटं बोलेल फक्त, कारण सकाळपासून 9 भाषाने माझं वेगळ्या ठिकाणी मिळून मी कार्यालयाच्या उद्घाटनाला बजाजनगरमध्ये आलो होतो. मला वाटतं 1 तारखेच्या दिवशी आलो होतो. खरं तर निवडणूक असती तर उद्या निवडणूक होऊन गेली असती, पण 2 दिवस अजितदादांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलली गेली. आणि आता मी सगळे भाषण ऐकत होतो. अनिल भैयांचं वाचलं, ऐकलं, सुरेश सोनवणे सरांचं ऐकलं. आणि या सगळ्या भाषणाचा जर सार बघितला तर जे कोणी सत्ताधारी पक्षाचे लोक यांनी बजाजनगर अक्षरशः विकायला काढलं, अशा प्रकारची स्थिती आहे आताच्या वेळेला. एकही खुली जागा शिल्लक नाही. मुलांचं मैदान असेल, मुलांचं खेळायचं, बाजाराची जागा असेल, MSCBची DP लावायची जागा असेल, गट नंबर मधली तर स्मशानभूमीच काढून घेतली. स्मशानभूमीवरच रोज बांधून टाकले. खरंय का खोटे? म्हणून मला हेही नाही कळलं की ओपन स्पेस मध्ये रो हाऊस कसे होतात, स्मशानभूमी कशी अडकली जाते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असेल तर 7 तारखेला मशालीचं बटन आपल्याला दाबावं लागणार आहे. आता बाकीचे पक्ष बरेच जण आले. भारतीय जनता पार्टीचं तर आश्चर्यच आहे, उमेदवारच नाही, कमळ नाही इथं आणि ते प्रचाराला आले. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवान असं त्याला म्हणतात. निशाने त्यांच्यात कोणाच्या काय आंबा, कैरी, नारळ, फारळ काय काय आणि लावून फिरतात कमळ. कमळ निशाणीच नाही या बजाजनगरमध्ये. म्हणजे परमेश्वर कसा असतो, आपोआप कमळ मिटवायला सुरुवात झालेली आहे बजाजनगरमध्ये. मला आणि उमेदवार पाहायला गेले, भारतीय जनता पार्टीचे असेल, गद्दारांचे असेल, हे सगळे उमेदवार शिवसेनेतून गेलेले लक्षात ठेवा. एकही यांचा जातीचा नाहीये. येथे पाहिजे जातीचे येडे गबाळाचे काम नव्हे. एकही बोर्न त्यांच्यातला नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीनं उमेदवार इथं आपल्या समोर दिलेले असताना मला असं वाटतं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. अनिल भैया चोरडे असेल किंवा सोनवणे सर असेल,
खरं तर महिलांना आरक्षण आहे या सोनवणे ताईच्या उमेदवार आहे, या सरपंच एका गावच्या. आणि ज्या महिला सरपंचांना प्रशिक्षण देण्याचं महाराष्ट्र स्तरावरचं जे काम आहे त्याच्यामध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे. बरोबर ना ते? ट्रेनर आहे यशोदाच्या. आणि या यशोदाच्या त्या ट्रेनर आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या महिला सरपंच निवडून आलेल्या असतात त्यांच्यासाठी सातत्याने ट्रेनिंग दिली जाते की ग्रामपंचायतीच्या योजना काय, जिल्हा परिषदेच्या योजना काय, पंचायत समितीच्या योजना काय, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं व्हावी. आणि त्याच्या त्या ट्रेनर. मला सांगण्याचा मुद्दा का, अनिल भैया तर ट्रेनरने ट्रेन आहे एकदम. आणि एक ट्रेनर आणि एक ट्रेन असे दोन उमेदवार आहेत. बाकीचे समोरचे उमेदवार आहे याच्यातला एकही ट्रेनर नाही आणि एकही ट्रेन नाहीये. लक्षात घ्या, यांना कुठं काय करायचं अजून माहिती नाहीये. मला असं वाटतं इथं पोलीस सुद्धा, आणि पोलिसांना सांगतो, इथले काही आमच्यातले गेलेले गद्दार गँग मधले लोक आमच्या शिवसैनिकाला धमक्या देतात. सांगून ठेवतो, ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या गोरी, आम्ही धमक्या देणार नाही, घरात घुसू सांगून टाकतो. पण आम्हाला असं करायला भाग पाडू नका. आम्ही स्वतःहून कधीच काही करणार नाही, पण केलं तर सोडणार नाही हेही सांगून टाकतो. एक अनुभव फॉर्म वापस घ्यायच्या आदल्या दिवशी आलेला आहे ना, हाक ना बोंब. खरंय का खोटं आहे? पोलिसांना माहिती आहे, पण पोलिसांनी काही केलं नाही, कारण करणार काय? हाक ना बोंब. मग शिवसैनिक कसे असतात त्या दिवशी दाखवून दिलेलं शिवसैनिक सतीश बरोबर. म्हणून शिवसेनेच्या नादी नका लागू. हे सोनवणे सर दिसतात लुकडे. लक्षात घ्या, गरुड झेप येते महाराष्ट्रात, गरुड झेप आहे. उगाच आता त्यांच्या ह्याच्यावर नका जाऊ. आणि म्हणून अशा धमक्या आम्हाला द्यायची गरज नाही हे सांगतो. या ठिकाणी येऊन गेले काही लोक, भारतीय जनता पार्टीचे लोक येऊन गेले, गद्दार गँगचे लोक येऊन गेले, खोक्यावाले. मजा बघा, राज्यामध्ये दोन्ही लोक रोज मांडीला मांडी लावून बसतात. महापौराच्या निवडणुका सगळ्या ठिकाणी याचा महापौर तो त्याचा उपमहापौर आहे, आणि मग इथं जिल्हा परिषद पंचायत समितीला येऊन एकमेकाच्या विरोधात शिव्या का देतात हा प्रश्न आहे. सभा झाल्या, मी सहज त्या सभेच्या काही गोष्टी ऐकल्या, बातम्या वाचल्या. आमच्यावर कोणीच बोललं नाही, तेच एकमेकावर बोलले. शिंदेगड भाजपवर, भाजपगड शिंदेवर. खरं आहे का खोटं आहे? आमच्यावर नाही कोणी बोललं, तेच एकमेकावर बोलले. त्यांची राज्यामध्ये सत्ता आहे, देशामध्ये पण सत्ता आहे. आणि म्हणून मला सांगा की अशा पद्धतीने हे लोक असतील, हे स्वार्थी आहे, सत्तांध आहे का अंधभक्त आहे, याचा विचार केला पाहिजे. आज हा बजाजनगर खऱ्या अर्थानं या शहराचा आत्मा झालेला. आज बजाजनगर ज्यावेळेस आला, याचं नाव बजाजनगर ठेवलेलं आहे, कारण या सगळ्या नागरी वसाहती MIDCच्या अंडर आहे. खऱ्या अर्थानं अतिशय छोटीशी सुरुवात झाली. आज बजाजनगर हे नगर न राहता महानगर झालेलं आहे. आज या औद्योगिकरण संभाजीनगर झालं तर 5 लाख कामगार या संभाजीनगरात राहतात, त्याच्यातले अर्धे कामगार एकट्या बजाजनगर मध्ये राहतात. आणि हा औद्योगिक एरिया असताना मला असं वाटतं आजच्या घडीला नागरी सुविधा इथं मुळीच नाहीये. आता सोनवणे सरांनी कचऱ्याचं सांगितलं, नुसते उभे राहिले आमचे लोक तर कचरा उचवायला सुरू झाली. निवडून आल्यावर कचरा पूर्ण भाजपचा, शिंदे गटाचा पूर्ण साफ होईल, आणि लोकांचा टाकलेला कचरा आम्ही साफ करू. खरंय का खोटं आहे? आम्ही साफ करू.
या बजाज नगर मध्ये कचरा उचलला जात नाही. कचऱ्याचे टेंडर कोण खातं? MIDC सिडको मोठे मोठे टेंडर्स काढतो. मी परवाच्या दिवशीच्या भाषणात इथं उदाहरण दिलं. परवाच्या दिवशी हळू ठेवा, अशा सभेत आले पाहिजे तर चांगली सभा होती. काय टेन्शन नका, समस्या मांडा. आज या बजाज नगरचा कचऱ्याचा प्रश्न मी त्या दिवशी एक मुद्दा मांडला की महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं मी काही लोकांच्या भेटी संभाजीनगरात घेत होतो. एका उद्योगपतीच्या घरी गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की मी 8 दिवसापूर्वी एक फॉरेनचे काही इन्व्हेस्टर्स आले होते मोठ्या मोठ्या कंपनीचे. त्यांना मी या सगळ्या MIDC मध्ये घेऊन यायला निघालो. तर ज्या रस्त्याने चाललो होतो रस्त्याने बाजूला मोठा कचऱ्याचा ढीग होता आणि मी माझ्या गाडीच्या काचा वर केल्या. ब्लॅक काचा होत्या, काळ्या काचा होत्या की याला कचरा दिसू नये म्हणून. कारण अशा पद्धतीनं कचरा दिसला तर फॉरेन इन्व्हेस्टर इथे येणार नाही. अशा प्रकारची घटना सांगितली. मी अनिल भैयाला इमिजिएट फोन केला. हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं आपल्या शहरातल्या उद्योगपतीला या बजाज नगर मधल्या कचऱ्याची सुद्धा लाज वाटते. जर येणाऱ्या जाणाऱ्याला लाज वाटत असेल तर इथल्या राहणाऱ्याला काय वाटत असेल? आज हा कचऱ्यामुळे रोगराई वाढत असते. इथं हॉस्पिटल आहे, शासकीय हॉस्पिटल आहे इथे एखादं आहे, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल. अरे छोट्या छोट्या खेड्यामध्ये आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे. हे बजाज नगर 2.5-3 लाख लोकसंख्येचं आहे. लाज वाटली पाहिजे इथल्या लोकप्रतिनिधीला. अजून या बजाज नगर मध्ये एक साधं आरोग्य केंद्र सुद्धा होऊ शकलेलं नाही. आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे होतं या ठिकाणी. 50 बेडचं, 100 बेडचं, 200 बेडचं हॉस्पिटल व्हायला पाहिजे होतं. छोट्या छोट्या गोष्टीला तुम्हाला संभाजीनगरात जावं लागतं. बजाज नगर मध्ये आता छोटे छोटे हॉस्पिटल आहेत, पण संभाजीनगर मध्ये जावं लागतं. एवढी मोठी 2.5-3 लाख. मी अनेक इंडस्ट्रियल एरियात गेलो, बोईसरला गेलो, भिंगारला गेलो, ओसरला गेलो. या सगळ्या ठिकाणच्या MIDC बघितल्या तर या ठिकाणी चांगले हॉस्पिटल्स होते, पण तो आपल्या बजाज नगर मध्ये हॉस्पिटल होऊ शकलं नाही. आज या बजाज नगर मध्ये पाणी सुद्धा नियमित नाही. पाणी किती दिवसाला येते? किती दिवसाला येते? 8 दिवसाला पाणी येतं. लवकर येतं. संभाजीनगरात 9 दिवसाला, 14 दिवसाला येतं. 8 दिवसाला पाणी येतं. MIDCचं पाणी सुरळीत होतं म्हणतात, परंतु या मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, परंतु त्यांना मुंबईच्या 72व्या मजल्यावर बसून इथला पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न दिसत नाही. यांना फक्त इथं खुल्या जागा कोणत्या ज्या दिसतात. मग आपल्या बगल बच्च्याला कोणती खुली जागा द्यायची? हॉटेलला द्यायची का पंपाला द्यायची? खरंय का खोटं आहे? नुसतं एवढंच काम या बजाज नगर मध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून केलं जातं. म्हणून बांधवांनो, ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीत सगळ्याकडे कोणत्याही पक्षाचे 4 पंचायत समित्या, 2 जिल्हा परिषदा एकाच चिन्हावर नाही. फक्त एकमेव शिवसेना याची मशाल सगळ्या पूर्ण बजाज नगर मध्ये मशाल. लक्षात ठेवा, जगातले सगळ्यात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणणारा भारतीय जनता पार्टीला तर इथं उमेदवार नाही, त्यांचं चिन्ह नाही. जगातली सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी. इथं येऊन मंत्री सांगतात देशात भाजपचं राज्य, राज्यात भाजपचं राज्य. बजाज नगर मध्ये भाजपचं राज्य आणा. मी सांगेल या बजाज नगर पासून भाजपचं राज्य संपणार, ते राज्यात पण संपणार आणि देशात पण संपणार. काय दिवे लावले देशामध्ये, काय दिवे लावले राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं. मी खेड्यापाड्यात फिरतो. परवाच्या दिवशी कन्नडमध्ये, चिंचोलीमध्ये एका भगिनीनं माझ्या हातात चिठ्ठी आणून दिली. या चिठ्ठीवर लिहिलं होतं, ताई तेलाचे भाव झाले 150 रुपये, 160 रुपये. खरं आहे का? काय भाव झाला? मोदींचा
तुमचं भारतीय जनता पार्टी सांगते ना देशात राज्य आणि राज्यात राज्य, यांना दाखवतो आम्ही, तुम्हाला सांगतो काय काय चालू आहे राज्यात आणि देशात. 2014ला म्हटले होते बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. 170 रुपयाला गोड तेल आहे. गॅस सिलेंडर केवढ्याला झालं माहिती आहे? केवढ्याला झालं? किती? 1100. तू नाही आणत रे, एवढा ओरडतो कशाला? किती झालं ताई सांगा? 800 कोणाला भेटतो? आत्ता 10 घेऊन या, मी पैसे देतो आपल्याला. कोणाला 800 मिळालं मला सांगा? तुम्ही आणलेलं नाही. 1 जानेवारी नंतर भाव बदललेले. आताच्या वेळेला 980 ते 1020 हा सिलेंडरचा भाव आहे. 1000 रुपये 10 रुपये वापस भेटले. म्हणजे 990. मला सांगा 2014ला काँग्रेसचं राज्य होतं, त्यावेळेस 355 रुपयाला सिलेंडर होतं. आज 1050 रुपयाला गॅस सिलेंडर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सकल धनगर मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मानाश्री प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी या ठिकाणी सकल असा पाठिंबा या आपल्या दोन्हीही बजाजनगरच्या दोन्ही गटासाठी असलेल्या या पक्षाच्या उमेदवाराला दिलेला आहे. मी सन्माननीय सर्व सकल धनगर समाज मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोरमारे यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो आणि सर्व सकल धनगर समाजाचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.